या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। भारतीय संविधान दिनाच्या पावन पर्वानिमित्त सोलापूर शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने सांगली जिल्ह्यातील जत येथील धम्मभूमी बुद्ध विहार येथे भव्य सहलीचे आयोजन करण्यात आले होते। सहलीस प्रस्थान करण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे उपस्थित सर्व नागरिकांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले। यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सहलीचा शुभारंभ करण्यात आला। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते एसटी बसेसना निळा झेंडा दाखवून सहलीस औपचारिकता सुरुवात करण्यात आली। या सहलीत मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरातील सुमारे 1200 महिला, 400 युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। सामाजिक, सांस्कृतिक आणि धम्म विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने ही सहल अत्यंत प्रेरणादायी ठरली। यावेळी माजी सभागृह नेते संजय कोळी, बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अजित गादेकर, महादेव बाबरे, अजित गायकवाड, पिंटू ढावरे, शाहीर लोंढे, महादेव वायदंडे, मल्लीनाथ रामशेट्टी, अक्षय थोरात, शरणू हजारे, गजानन होटकर, किरण वाघमारे, रेवण इंगळे, शंकर गोणी, शांतकुमार साबळे, बाळासाहेब कदम, विजय गायकवाड, उत्सव अध्यक्ष महादेव खराटे, सुदर्शन कांबळे, पिंटू कसबे, सोनू शिवशरण, विशाल चंदनशिवे, मल्लेश घागरे, आकाश गंटोर, अजित लोंढे, रोहन गायकवाड, गणेश तिकोटे, विकी नारायणकर, भुवन गायकवाड, बाळू साबळे, राहुल ओव्हाळ, आदित्य चंदनशिवे, राजन जेटीथोर, कल्पेश शिंगळे, करण कसबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सहली दरम्यान धम्मविचार, सामाजिक बांधिलकी आणि संविधान मूल्यांचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले। नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत आयोजकांचे आभार मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।